नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या पदावर कोणाची नव्याने नियुक्ती झाली आहे। संजय मल्होत्रा यांची आरबीआय गव्हर्नर पदी नियुक्ती झाली आहे। ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर बनले आहेत। त्यानंतर आहेत संजय मूर्ती यांची भारताचे सीएजी पदी नियुक्ती झाली आहे। त्यानंतर शमी सिल्वा यांची आशियाई क्रिकेट काउन्सिल अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्यानंतर आहेत जयतीर्थ राजवेंद्र जोशी यांची ब्रह्मोस एअरस्पेसचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। यानंतर आहेत न्यायमूर्ती BR गवई यांची NALSAचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। यानंतर आहेत अरविंद सिंग साहनी यांची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। यानंतर आहेत डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची ब्रह्मोस एअरोस्पेस प्रमुख या पदी नियुक्ती झाली आहे। यानंतर संजय मूर्ती यांची पुढील कॅग म्हणून नियुक्ती झाली आहे। यानंतर अमनदीप जोहल यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO या पदी नियुक्ती झाली आहे। यानंतर संजीव खन्ना यांची 51वे सरन्यायाधीश या पदी नियुक्ती झाली आहे। यानंतर अरविंद सिंग साहनी यांची इंडियन ऑइलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्याचबरोबर हरभजन आणि सानिया मिर्झा यांची दुबई स्पोर्ट्स काउन्सिल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर राजेश कुमार सिंह यांची नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर हर्षवर्धन अग्रवाल यांची FICCI अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। तसेच विपिन कुमार यांची भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच प्रभाकर राघवन यांची गुगलचे मुख्य तंत्रज्ञ या पदी नियुक्ती करण्यात आली आहे। सोनू सूद यांची थायलंड पर्यटन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांची IAFचे एअर ऑफिसर इन चार्ज मेंटेनन्स या पदी नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर प्रवीणा रॉय यांची कमोडिटी एक्सचेंज MCXच्या CEO नियुक्त या पदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आलोक रंजन यांची नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये।